नमस्कार, मी डॉक्टर भारती मडवई येवलीकर, वेदस्पर्श कार्डियक हॉस्पिटल आणि रिसर्च सेंटरची संचालिका. मागे वर्ल्ड हायपरटेन्शन डेच्या निमित्ताने आपण उच्च रक्तदाब या विषयावर आम्ही व्हिडिओ घेतला होता आणि तो व्हिडिओ ऐकल्यानंतर बऱ्याच जणांचे रिप्लाय आले की मॅडम कोलेस्टेरॉलवर सुद्धा एक व्हिडिओ घ्या, कोलेस्ट्रॉल का वाढतं, त्याची कारणं, लक्षणं या सगळं याच्यावर एक मार्गदर्शन करावं म्हणून. तर त्या निमित्ताने खरं तर आज हा व्हिडिओ आपण घेत आहोत. कोलेस्टेरॉल म्हणजे आपण मेन सगळ्यांनीच पाहिलेलं आहे, तर मऊ मेणासारखा चिकट पदार्थ जो आपल्या यकृत आणि आतड्यांमधून तयार होत असतो आणि तो सगळ्या पेशींमध्ये असतो. तर ह्याचा नॉर्मल प्रमाणामध्ये आपल्याला उपयोग खरं तर हार्मोन्स तयार करण्यासाठी असेल किंवा व्हिटॅमिन डीच्या आणि पचनासाठी आवश्यक असतो. एक्स्ट्रा ऊर्जा म्हणून सुद्धा याचा उपयोग केला जातो. अनेक आपल्या सेल मेम्ब्रेन तयार करण्यासाठी सुद्धा कोलेस्टेरॉलची गरज असते. खरं तर प्राकृत प्रमाणात अत्यावश्यक असलेला घटक ज्यावेळेस अति प्रमाणात वाढतो, नको तितक्या प्रमाणात वाढतो, तो जीवघेण्या आजाराला कारणीभूत ठरतो. बघा, शास्त्र सांगतं की समदोषा समग्नी समधातुच्च मलक्रिया प्रसन्न आत्मा इंद्रिय मन स्वस्थ इत्याभिधीयते. म्हणजे ज्यावेळेस दोष असतील, मल असतील आणि धातू, मग यामध्ये रस असेल, रक्त असेल, मांस असेल की मेद असेल, हे सगळे धातू ज्यावेळेस समान प्रमाणात असतील, योग्य प्रमाणात असतील, तर त्यावेळेस शरीर सुरळीत चालू असतं आणि त्यावेळेस आत्मा मन इंद्रिय प्रसन्न राहतं, म्हणजे माणूस पूर्णतः निरोगी राहतो. परंतु हे ज्यावेळेस विकृत प्रमाणात वाढतात तर त्यावेळेस माणूस अनेक आजारांना कारणीभूत ठरतो. तसंच कोलेस्टेरॉल ज्यावेळेस वाढतं तर त्यावेळेस ते हृदय विकाराला, म्हणजे जर कोलेस्टेरॉल रक्तवाहिनीमध्ये जास्तीत जास्त प्लाक निर्माण करत असेल किंवा ब्लॉकेजेस निर्माण करत असेल आणि ज्यावेळेस हा प्लेक वाढत वाढत जाऊन ब्लॉकेजेसचं आवरण जर फाटलं तर त्या ठिकाणी रक्ताची गुठळी निर्माण होते आणि ही गुठळी जर हृदयाच्या रक्तवाहिनीमध्ये अडकली तर हार्ट अटॅक येऊ शकतो. हीच गुठळी जर मेंदूच्या रक्तवाहिनीमध्ये अडकली तर मेंदूचा पक्षाघात किंवा पॅरालायसिसचा अटॅक त्या ठिकाणी येऊ शकतो. म्हणजे बघा, कोलेस्टेरॉल ज्यावेळेस विकृत प्रमाणात वाढतं तर त्यावेळेस ते जीवघेणं ठरू शकतं. मग आता हे कोलेस्टेरॉल नेमकं सरसकट त्याचा विचार आपल्याला करता येत नाही, तर ते HDL आणि LDL किंवा ट्रायग्लिसराईड अशा वेगवेगळ्या विभागात आपण त्याचा विचार करू शकतो. कारण ज्यावेळेस आपल्या हातात रक्ताचा रिपोर्ट येतो तर त्या रिपोर्ट्समध्ये आपण बघतो की HDL कोलेस्टेरॉल आहे. तर HDLचं काम काय आहे, तर हाय डेन्सिटी लायपोप्रोटीन्स, ज्याची डेन्सिटी हाय असते आणि त्याचं काम काय आहे, तर ह्याच्यामध्ये रक्तवाहिनीमधील किंवा रक्तातील अनावश्यक चरबी किंवा कोलेस्टेरॉल खेचून आणण्याचं काम ते करू शकतं. ते रक्तातील कोलेस्टेरॉल खेचून लिव्हरकडे आणतं आणि लिव्हरमध्ये पुन्हा त्याचं चयापचय होतं. म्हणजे बघा, रक्तातील अनावश्यक कोलेस्टेरॉल काढण्याचं काम HDL करतं. म्हणून ज्यावेळेस HDLची मात्रा खूप जास्त असेल तर त्यावेळेस टोटल कोलेस्टेरॉल ऑटोमॅटिकली कमी होत जातं आणि जेवढं HDL जास्त म्हणजेच हृदयासाठी किंवा हृदयाचं आरोग्य तेवढंच अबाधित राहणार आहे. म्हणूनच त्याला गुड कोलेस्टेरॉल किंवा हृदयाचा मित्र आपण त्याला म्हणू शकतो. त्याच्या अगदीच विरुद्ध LDL कोलेस्टेरॉल आहे, लो डेन्सिटी लायपोप्रोटीन्स. आता हे LDL कोलेस्टेरॉल काय करतं, तर हे रक्तातील कोलेस्टेरॉल पूर्ण घेऊन त्या रक्तवाहिनीमध्ये प्लेक निर्माण करतं, रक्तवाहिनीमध्ये साठून राहण्याचं काम करतं, कोलेस्टेरॉलचा ढीग निर्माण करतं. त्यालाच आपण ब्लॉकेजेस म्हणतो आणि हे ब्लॉकेजेस हृदयाला किंवा हार्ट अटॅकला कारणीभूत असतात. म्हणजे हृदयाला विघातक आहे, म्हणून याला बॅड कोलेस्ट्रॉल सुद्धा आपण म्हणू शकतो. म्हणजे बघा, कोलेस्ट्रॉलमध्ये सुद्धा एक हृदयाचा मित्र आहे आणि एक हृदयाचा शत्रू सुद्धा आहे. म्हणजे मित्र जर जितके जास्त असतील तितकेच शत्रू कमी होत जातील. म्हणून मित्रांना वाढवायचं काम आपल्याला करायचं, HDL कोलेस्ट्रॉलला वाढवायचं काम करायचं आहे. हे झाले लिपिड्स. तर अजून एक कोलेस्ट्रॉल रिपोर्टमध्ये आपण बघत असेल किंवा लिपिड प्रोफाईलमध्ये बघतो तर ट्रायग्लिसराईड किंवा VLDL म्हणून एक घटक असतो. तर हे ट्रायग्लिसराईडचा डायरेक्ट हृदयाशी किंवा इतर कुठल्याही अवयवाशी संबंध असा नाही किंवा ते विघातक आहे असं सिद्ध तर झालेलं नाही. परंतु ट्रायग्लिसराईडची मात्रा जितकी रक्तात जास्त असेल तितकंच HDLची मात्रा पर्यायाने कमी आढळते आणि जितकं HDL कमी असेल तितकंच पुन्हा हृदयाचं किंवा रक्तवाहिनींमध्ये चरबी साठण्याचं प्रमाण वाढत जाणार आहे. म्हणजे बघा, डायरेक्ट संबंध नसला तरी इनडायरेक्ट त्याचा संबंध हृदयाशी थेट आहे. आता ही मात्रा जी काही आहे ती किती प्रमाणात असायला हवी, तर
शक्यतो जे टोटल कोलेस्टेरॉल आहे ते 140 ते 200 इतक्या मर्यादेत असायला हवं. 200च्या वर अगदी 240 पर्यंत वाढलं तर ते मॉडरेट किंवा मध्यम रिस्कमध्ये असू शकतं, धोका मध्यम असू शकतो. परंतु ज्यावेळेस 240ची पातळी पार करेल तर त्यावेळेस मात्र धोक्याची घंटा वाजली आणि अनेक आजारांना आपण निमंत्रण देत आहोत असं म्हणायला हरकत नाही. त्याच पद्धतीने LDL कोलेस्टेरॉल सुद्धा 160 पर्यंत असलं तर आपण त्याला प्राकृत म्हणू शकतो, परंतु 160च्या वर जात असेल तर ती सुद्धा धोकादायक पातळी असू शकते. आणि सगळ्यात महत्त्वपूर्ण HDL कोलेस्टेरॉल हे 60 पेक्षा जास्त असायला हवं. परंतु दुर्दैवाने अनेक रिपोर्ट्स तुम्ही जर बघितले असेल किंवा डॉक्टर म्हणून मी अनेक रिपोर्ट्स बघते तर HDL कोलेस्ट्रॉलची मात्रा रिपोर्ट्समध्ये सर्वसाधारण मला 35 ते 40 इतकीच आढळते. यापेक्षा खरं तर जास्त असायला हवं. 60च्या वरती ते कसं ठेवता येईल हा विचार आपण सगळ्यांनीच करायला हवा. आता कोलेस्ट्रॉल वाढल्यानंतर की लक्षणं असतात का, तर स्पेसिफिक कोलेस्ट्रॉल वाढल्यावर अमुक लक्षणं आहे असं आपल्याला सांगता येत नाही. परंतु काही इतर आजारांची साधर्म्य असलेली लक्षणं जसं पायांना थकवा येणं, पायांना क्रॅम्प गोळे येणं किंवा खालच्या बाजूने पाय सारखे दुखत असणं हे एक लक्षण असू शकतं. तळव्यांना किंवा पायांना बधीरपणा येत असतो, पायांना सूज येणं, यासोबतच जर पायांना सूज येत असेल आणि त्याच वेळेस जर आपण BP तपासला तर कधी कधी ब्लड प्रेशर वाढलेलं सुद्धा आपल्याला जाणवतं. अचानक वजन वाढायला सुरुवात होत राहते. अपचन म्हणजे कधीतरी अगदी लूज मोशन होत असतील तर कधीतरी मलावष्टंभ, अशा पद्धतीने इरेग्युलॅरिटी आतड्यांमध्ये येऊन जाते, पचनामध्ये इरेग्युलॅरिटी येते. त्यासोबतच मग त्वचा एखाद्या ठिकाणी अचानक पिवळसर चटते किंवा पिवळसर डाग पडल्यासारखं जाणवतं, लालसर त्वचा झालेली जाणवते. ही सगळी लक्षणं कोलेस्ट्रॉल वाढल्याची असू शकतात, परंतु ही इतर आजाराची सुद्धा असू शकतात. म्हणून आपण त्याला ही लक्षणं जाणवली की मग आता माझं कोलेस्ट्रॉल वाढलं आहे असं गृहीत धरू नये. मग कोलेस्ट्रॉल वाढलं आहे हे ओळखण्यासाठी सरळ रक्ताची तपासणी करणं गरजेचं आहे. मग रक्ताची तपासणी एकतर रॅन्डमली केली जाते किंवा फास्टिंग. पण जर आपल्याला ॲक्युरेसी हवी असेल, रिपोर्टमध्ये अचूकता हवी असेल तर फास्टिंग कोलेस्ट्रॉल किंवा फास्टिंग लिपिड प्रोफाईल करणं गरजेचं आहे. मग फास्टिंग किती उपाशी राहायचं, तर कमीत कमी 8 आणि जास्तीत जास्त 12 तास उपवास असणं गरजेचं आहे, उपाशी राहणं गरजेचं आहे. म्हणजे सर्वसाधारण रात्री जेवण केल्यानंतर झोपेतून उठल्याबरोबर 10-11 तास झालेले असतात, त्यावेळेस रक्त जर दिलं लिपिड प्रोफाईलसाठी तर योग्य रिपोर्ट्स आपल्या हातात मिळतात. आता हे लिपिड प्रोफाईल वाढलेलं आहे, हे नेमकं याची कारणं काय आहे, का वाढतं लिपिड प्रोफाईल? कारण बरेच जण म्हणतात की आम्ही बऱ्याच जणांचं व्यसन नसतात किंवा इतर काही कारणं असतात आणि लिपिड प्रोफाईल अचानकपणे रक्तात वाढलेलं येतं, अचानकपणे रिपोर्ट्स हातात आले की माणूस अवाक होतो आणि विचारतो का अरे का वाढलं असेल. तर शास्त्रानुसार जर आपण कारणं बघितली तर आयुर्वेद शास्त्रामध्ये सुद्धा याची कारणं सांगितलेली आहे. अव्यायामात दिवा स्वप्नात मेद्याच्या अतिभक्षणात मेदोवाहिनी दुष्यंती वारुण्याच्या अतिसेवनात. म्हणजे बघा, व्यायामाचा अभाव असणं, सिडेंटरी लाईफस्टाईल, तुम्ही सकाळी उठले, ऑफिसला गेले, ऑफिसमध्ये दिवसभर खुर्चीत बसून काम केलं, पुन्हा घरी आले, सोफ्यावर बसून राहिले, त्यानंतर जेवण केलं आणि तुम्ही झोपले, हे झालं तुमचं सिडेंटरी लाईफस्टाईल. व्यायामाचा मूळतः पूर्णतः अभाव असणं, व्यायाम बिलकुल न करणं. त्याच्यानंतर दुसरं आहे दिवसा झोप घेणं. आता बघा, सरळ रात्री ही झोपेची वेळ असते, कारण माणसाचं शरीर थकतं, मेंदू थकतो आणि टाकाऊ कचरा जो काही आहे तो पेशींमध्ये तयार होत असतो. मग हा टाकाऊ कचरा पेशींमध्ये जितका वाढेल तितकी आपल्याला ग्लानी येते आणि माणूस निद्रिस्त होतो, झोपेकडे जातो. परंतु मग झोपेमध्ये ह्या सगळ्या टाकाऊ पदार्थांचा निचरा होत असतो आणि पुन्हा शरीर सुस्थितीत येत असतं. पण काय होतं कधी कधी की रात्री जर जास्त जागरण झालं तर या टाकाऊ पदार्थांचा निचरा योग्य प्रमाणात होत नाही आणि मग व्यक्ती दिवसाही झोपायला लागतो. आणि जितकी रात्रीचं जागरण वाढेल आणि दिवसा झोपणं वाढेल तितका हा कचरा म्हणजेच कोलेस्ट्रॉल वाढण्याचे चान्सेस जास्त असतात. मेद्यानामच्या अतिभक्षणात म्हणजे काय, तर कोलेस्ट्रॉल किंवा चरबी वाढवणाऱ्या पदार्थांचं जेवणात अति सेवन करणं. मग मांसाहार आलं, त्याच्यानंतर मग अति तळलेले तेलकट पदार्थ आले किंवा प्रिझर्वेटिव्ह असलेले अतिशय बटर वगैरे घातलेले आजकाल भरपूर पदार्थ मार्केटमध्ये मिळतात, त्या सगळ्या पदार्थांचं अतिसेवन आलं. हे सगळे मेद वाढवणारे पदार्थ आहे. त्यानंतर वारुण्याच्या अतिसेवनात मागे रिसर्च आले होते की रेड वाईनमुळे कोलेस्ट्रॉलची मात्रा कमी होते,
परंतु ती सुद्धा जर अतिमात्रेत घेतल्या गेली, ती किंवा मद्यपान कोणते असेल ते जर अतिमात्रेत असेल तर ते सुद्धा कोलेस्टेरॉलला कारणीभूत ठरतं. ही सगळी कारणं आहेत. यासोबत अनुवंशिकता असेल किंवा फॅमिली हिस्ट्री असेल हायपर कोलेस्टेमियाची किंवा हायपरलिपिडेमियाची, किंवा मग किडनीचा आजार असेल, लिव्हरचा आजार असेल, त्याच्यानंतर थायरॉइड ग्रंथीचा आजार असेल, तर ग्रोथ हार्मोन रेग्युलेट होत नाही त्यावेळेस सुद्धा कोलेस्ट्रॉल वाढतं. पीसीओडी, महिलांमध्ये बीजाशयाला गाठी असतील किंवा पीसीओस, पॉलिसिस्टिक ओव्हॅरियन सिंड्रोम किंवा पॉलिसिस्टिक ओव्हॅरियन डिसीज असेल तर हार्मोनल इम्बॅलन्समुळे सुद्धा कोलेस्टेरॉल वाढतं. त्याच्यानंतर ओबेसिटी, अतिस्थूलता असेल किंवा अनकंट्रोल डायबिटीज असेल, ही सुद्धा कोलेस्ट्रॉलची कारणं असू शकतात कोलेस्ट्रॉल वाढण्याची. आता याच्यासोबतच ना एक महत्त्वाचं मला तुम्हाला सांगायचंय की काही रुग्ण औषधी घेत असतात दीर्घकालासाठी, त्याच्याने सुद्धा कोलेस्ट्रॉल वाढतं. मग ती औषधी कोणती आहे तर इस्ट्रोजन कंटेनिंग औषधी, म्हणजे ओरल कॉन्ट्रासेप्टिव्ह पिल्स, गर्भनिरोधक गोळ्या असतील किंवा स्टिरॉइड. बऱ्याचदा डॉक्टर्स म्हणजे जर कोणाला वेदना होत असतील, सांध्यांमध्ये वेदना असतील आणि डॉक्टरकडे गेल्यानंतर डॉक्टर पेन किलर सोबत एक स्टिरॉइडची गोळी देतात, पण ते काही कालावधीसाठी देतात. पण रुग्णाला ती गोळी घेतली की बरं वाटतं, मग रुग्ण काय करतात, डायरेक्ट मेडिकलमध्ये जाऊन ती गोळी कंटिन्यू करतात. मग वर्ष 2-3 वर्ष ती गोळी चालू ठेवतात. हे स्टिरॉइडचं जर म्हणजे अत्याधिक कालावधीपर्यंत सेवन जर केलं असेल तर त्याच्यामुळे सुद्धा कोलेस्ट्रॉल वाढू शकतं. त्यानंतर पिंपलसाठी मुली जे क्रीम जे वापरतात त्यामध्ये जर आयसोट्रेटिनॉइन चा जर उपयोग जास्त होत असेल आणि अँटीसायकोटिक ड्रग, मानसोपचारासाठी जी औषधी दिली जातात, अशा काही औषधी आहेत की ज्याच्यामुळे कोलेस्ट्रॉल वाढतं. मग ज्या वेळेस ही सगळी औषधी चालू आहे किंवा हे सगळे तुम्ही घेत आहात तर त्यावेळेस सुद्धा कोलेस्टेरॉल तपासणं गरजेचं आहे. आणि मग जर म्हणजे नॉर्मली 45 नंतर प्रत्येकानं एकदा तरी लिपिड प्रोफाईल करणं गरजेचं आहे. ज्यांना शुगर आहे, बीपी आहे किंवा वजन खूप जास्त आहे त्यांनी 5-6 वर्षातून एकदा तरी तपासणं गरजेचं आहे. आणि ज्यांना मुळात हाय कोलेस्ट्रॉल आहे तर त्यांनी 2 ते 6 महिन्यामध्ये ही तपासणी करणं गरजेचं आहे. आता तपासणी अंती आपल्याला लक्षात आलं की बाबा कोलेस्ट्रॉल खूप वाढलेलं आहे आणि डॉक्टर्सकडे गेलो, डॉक्टर गोळ्या पण आपल्याला देतात. आता गोळ्या दिल्यानंतर त्या आपल्या बरेच लोक असतात की नाही आता थोडं बरं वाटलं की आपल्या मनाने बंद करून टाकू, पण असं चुकूनही करायचं नाही. पुन्हा डॉक्टर ज्यावेळेस रिपोर्ट करतील, तपासतील लिपिड प्रोफाईल आणि त्यामध्ये जर नॉर्मल काउंट येत असेल तरच आपण ते बंद करायला हवा. आता तुमचा व्यायाम झाला, तुम्ही अनेक पथ्य केले, गोळ्या औषधी घेतल्या, तरी सुद्धा जर लिपिड प्रोफाईल कंट्रोलमध्ये येत नसेल किंवा योग्य मात्रेत येत नसेल तर त्यासाठी आयुर्वेदामध्ये सुद्धा काही चिकित्सा पद्धती आहेत. तर बघा त्याच्यामध्ये आयुर्वेद शास्त्र सांगतं की रास्त मूलेखनम तंत्रम विरेको रक्तमोक्षणम, म्हणजे काही लेखन औषधी असतात, त्या लेखन औषधी, सिद्ध औषधी जर तुम्ही योग्य ते चिकित्सा पद्धतीत उपयोग केला तर तुमचं कोलेस्टेरॉल किंवा लिपिड कंट्रोलमध्ये येऊ शकतं. याच सूत्रावर आधारित वेदस्पर्शची लिपिड कंट्रोल थेरपी आहे आणि ही लिपिड कंट्रोल थेरपीमध्ये अनेक औषधी जी लेखन द्रव्य आहे किंवा जी चरबीला शरीरातून काढून टाकण्यासाठी मदत करतील अशा औषधी सिद्ध डिकॉक्शन जे काही असतात किंवा औषधी सिद्ध तेल असतात, त्या औषधी सिद्ध तेलाने ओलेशन थेरपी केली जाते किंवा त्या औषधी काही चूर्ण स्वरूपात असतील किंवा अशा औषधींनी ट्रीटमेंट केली जाते की जेणेकरून रक्तातील सगळी जी काही चरबी आहे, शरीरात साठलेली अनावश्यक चरबी आहे, ती लेखन करून बाहेर काढल्या जाईल. त्यानंतर लगेच थर्मल वॅसोडायलेशन असतं, ते सुद्धा विशिष्ट अशा औषधींनी सिद्ध केलेल्या काढ्यांनी. तर ही सगळी ट्रीटमेंट करताना काही औषधी शरीरामध्ये सुद्धा दिली जाते, लेखन द्रव्यांची उपयोग त्यामध्ये भरपूर मात्रेत केला जातो. तर हे केल्यानंतर व्यायामोच्च उपवासच्च धूमच्च स्वेदनादीन, म्हणजे ह्या सगळ्या चिकित्सेनं जे काही लिपिड कंट्रोल थेरपी आहे, या लिपिड कंट्रोल थेरपीने एकदा का लिपिड्स कंट्रोलमध्ये यायला लागले किंवा शरीरातील अनावश्यक चरबी बाहेर निघून जाते, रक्तातील अनावश्यक कचरा असेल किंवा पेशींमध्ये साठलेला, मी मगाशी म्हटलं तसं टाकाऊ पदार्थ असतील, त्या सगळ्या टाकाऊ पदार्थांचा निचरा कायमस्वरूपी शरीरातून केला जातो. आता ज्यावेळेस ही लिपिड कंट्रोल थेरपी ही तात्पुरती आराम देणारी नाहीये किंवा तुम्हाला आता घेतलं आणि आता थोड्या काळापुरतं बरं वाटलं असंही नाहीये. ही चिकित्सा मूलगामी परिणाम करणारी आहे, मुळावर घात करणारी आहे आणि मुळातून प्रोडक्शन जे काही आहे कोलेस्टेरॉलचं, तर ते जर थांबवलं, अनावश्यक प्रोडक्शन जर थांबवलं तर निश्चितच हा मूलगामी परिणाम आपल्या शरीरावर दिसून येतो आणि कायमस्वरूपी कोलेस्टेरॉल जे काही वाढलेलं आहे ते कंट्रोलमध्ये येऊ शकतं.
आता हे करताना सुद्धा बघा पुढे अजून सुद्धा वेदस्पर्शमध्ये एक शास्त्रानुसारच आपण जाऊ शकतो. व्यायाम नित्य जीर्णांशी यव गोधूम भोजना संतर्पण कृत दोषे मुक्तार विमुच्यते. म्हणजे एकदा तुम्ही लिपिड कंट्रोल थेरपी केली की पुन्हा ते दोष वाढू नये, पुन्हा लगेचच लिपिड वाढू नये म्हणून किंवा पुन्हा कोलेस्टेरॉल वाढू नये यासाठी विशिष्ट अशी आहार, विहार आणि विचार याची योजना केलेली असते. मग तुमचा आहार कसा असायला हवा, तुम्ही व्यायाम किती करायला हवा आणि तुमचे विचार किंवा स्ट्रेस नसलेलं किंवा स्ट्रेस रिलीफ लाईफ तुम्ही कसं जगू शकता याचा सगळ्यांचा विचार वेदस्पर्श करतं. आणि ही पूर्ण थेरपी एक 8 ते 12 दिवसाची थेरपी आहे. या थेरपीने आजार तुम्ही मुळापासून नष्ट करू शकता. आता हे झालं थेरपी किंवा तुमचं एकदा कोलेस्ट्रॉल कंट्रोलमध्ये आलं. कंट्रोलमध्ये आल्यानंतर मग तुम्ही काय खायला हवं, काय खायला नको याची सुद्धा एक लिस्ट मी या ठिकाणी तुम्हाला सांगते. तर लिस्ट तुम्ही खरं तर लिहून घेतली आणि आपल्या किचनमध्ये भिंतीला चिटकवली तरी फायदेशीर तुम्हाला ठरेल. आणि त्याच्याने सुद्धा तुम्ही खरं तर औषधी अगदीच बंद नाही पण औषधीची मात्रा कमी करू शकाल. आणि औषधीची मात्रा कमी झाली तर निश्चितच त्याचा खर्च टळेल, त्याच्या शरीरावर होणारे दुष्परिणाम आहे ते सुद्धा टळू शकतात. तर त्यामध्ये काय खायचं नेमकं की जेणेकरून म्हणजे आपला उद्देश काय लक्षात घ्या की आपल्याला कोलेस्ट्रॉल कमी करायचे, मात्र एलडीएल कोलेस्ट्रॉल कमी करायचे आणि पर्यायाने एचडीएल कोलेस्ट्रॉलला वाढवायचं आहे आणि आरोग्य अबाधित ठेवायचं आहे, हृदयाला निरोगी ठेवायचं आहे. मग एचडीएल वाढवणारे आणि एलडीएलला कमी करणारे कोणते घटक आहे तर सोल्युबल फायबर्स आहे, त्याच्यानंतर फायटोस्टेरॉल आहे आणि प्रोटीन्स आहे. याची मात्रा जितकी आहारामध्ये आपण जास्त घेऊ तितकं एचडीएल कोलेस्ट्रॉल वाढेल आणि एलडीएल कमी होईल. तर याच्यामध्ये नेमकं काय घ्यायचं, म्हणजे सोल्युबल फायबर्समध्ये काय घ्यायचं तर सगळे फायबर्स असलेले द्रव्य, मग पालक झालं, गाजर असेल, काकडी असेल, बीट असेल, त्याच्यानंतर पेपर्स बाजारामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्यात अवेलेबल आहे. अवोकॅडो नावाचं एक पदार्थ फ्रुट्स आहेत तेही मार्केटमध्ये आजकाल भेटायला लागले. होल ग्रेन साबित धान्य किंवा कडधान्य जे काही आहे, कडधान्याच्या उसळी ज्या आहे त्या सुद्धा तुम्ही नाश्त्याला डेली घेऊ शकता. ब्राऊन राईस आणि सगळ्याच प्रकारच्या डाळींचं प्रमाण आहारामध्ये वाढवायचं आहे. त्यानंतर प्रोटीनयुक्त पदार्थ मग सोयाबीनचे पदार्थ, सोया चंक असतील किंवा सोया मिल्क असेल, त्याच्यानंतर काय म्हणतात काजू असेल, बादाम असेल याचं सुद्धा प्रमाण आहारात घेऊ शकता. मात्र काजू आणि बादाम याच्यामध्ये कॅलरीज भरपूर असतात त्यामुळे त्याची मात्रा एक विशिष्ट किंवा निश्चित असायला हवी, कमी मात्रेत ते घ्यायचं आहे. त्यासोबत तीळ आणि टरबुजाच्या बिया तेही आहारात तुम्ही त्याचा वापर करू शकता. त्यानंतर स्टेरिओ फोर्टिफाईड फूड, मग याच्यामध्ये काय असेल तर सगळ्या प्रकारच्या लाह्या, मग ते कॉर्नफ्लेक्स असतील किंवा कॉर्नफ्लावर असेल, पॉपकॉर्न असेल, तर पॉपकॉर्न मात्र बटर न लावलेले, कारण आजकाल मार्केटमध्ये किंवा थिएटरला गेले की बटर पॉपकॉर्न मिळतात, ते मात्र ह्याच्यामध्ये चालत नाही. तर याच्यासोबत मग लिंबू रस असेल, मेथीचे दाणे असतील, आवळा असेल, लसूण असेल, याचा दैनंदिन आहारात जितका तुम्ही उपयोग जास्त कराल तितकं तुम्ही नॅचरली घरी बसल्या बसल्या कोलेस्ट्रॉलला कंट्रोलमध्ये करू शकता. मग आता काय आहे की जे मुळीच घ्यायचं नाही आहारामध्ये किंवा जोपर्यंत कोलेस्ट्रॉल नियंत्रणात येत नाही आणि भविष्यात जर नियंत्रणात ठेवायचं असेल तर हे पदार्थ आत्तापासूनच बंद करा. मग ते कोणते आहे, नॉनव्हेजमध्ये सुद्धा बीफ असेल, मटन असेल, सगळे सॉसेस जे मार्केटमध्ये बाजारात मिळतात भरपूर साखर घातलेली असते. त्यानंतर फ्राईड फिश असेल किंवा हॉटडॉग, बर्गर, पिझ्झा, भरपूर चीज आणि बटर असलेले जे पदार्थ आहे, क्रीमी पदार्थ, मग यामध्ये पेस्ट्रीज आलं, कुकीज आलं, केक आलं, हे सगळं बंद करायचं. आईस्क्रीम सुद्धा बंद करायचे आहे. त्यानंतर सॅच्युरेटेड फॅट्स असतील तर ते सगळेच बंद करायचे. मग त्यानंतर ट्रान्स फॅट, मग पॅकेज्ड फूड आहेत त्याच्यामध्ये मग चिप्स असतील किंवा अनेक तत्सम जे पदार्थ आहेत ते सगळेच बंद करायचे आहे. स्नॅक्स सगळ्या पद्धतीचे आपण बंद करू शकतात. त्यानंतर क्रीमी सॉस आजकाल स्टार्टर म्हणून घेण्याची भरपूर पद्धत प्रचलित झाली, पण ते जर कोलेस्ट्रॉल वाढलेलं असेल तर ते सुद्धा अवॉइड करायचं आहे. कोल्ड ड्रिंक्स, भरपूर साखर असते, हाय कॅलरीज असतात आणि त्याच्याने सुद्धा कोलेस्ट्रॉल वाढू शकतं, तर तेही बंद करायचं आहे. आणि तेलांमध्ये कोकोनट ऑइल असेल, पाम ऑइल असेल आणि व्हेजिटेबल ऑइल असेल, हे सगळेच बंद करायचे आहेत. सगळ्या पद्धतीचे कॉकटेल्स आणि अल्कोहोल आपण आधीच सांगितलेलं आहे की हे बंद करायचं आहे. हे जर तुम्ही केलं तर ह्याच्यामुळे म्हणजे संशोधनाने सांगितलं की एचडीएल कोलेस्ट्रॉलची मात्रा वाढते आणि एलडीएलची मात्रा ऑटोमॅटिकली कमी होते. म्हणजे नुसत्या आहार, विहार आणि विचारांमध्ये जर तुम्ही बदल केले तरी सुद्धा तुम्ही नियंत्रणात कोलेस्ट्रॉलला आरामात आणू शकतात. म्हणजे बघा, सगळ्याचं तात्पर्य हेच आहे की जीवनशैलीतील बदलाला पर्याय नाही, तो तुम्हाला करावाच लागणार आहे. आणि जोपर्यंत तुम्ही जीवनशैलीत बदल करत नाही तर तोपर्यंत बाकी गोळ्या औषधं म्हणजे जामिनावर सुटका आहे, कायमस्वरूपी मुक्तता नाही. तर
हे सगळं करताना जे काही त्याचे फॅक्टर आहेत की रिस्क फॅक्टर, याच्यामध्ये मग डायबिटीज असेल, वजन असेल आणि स्ट्रेस असेल, हे महत्त्वाचे रिस्क फॅक्टर आहे, याला कंट्रोलमध्ये आणायचं आहे. एक महत्त्वपूर्ण सल्ला देते की आपण खातो कशासाठी, जगण्यासाठी खातो की खाण्यासाठी जगतो, हा एक विचार करायचा आहे. आणि प्रत्येकानं कमीत कमी विहारामध्ये खूप जास्त व्यायाम नाही तर सकाळी कमीत कमी 2 किलोमीटर चालण्याचा व्यायाम जो आहे, 2 किलोमीटर जाणं आणि 2 किलोमीटर येणं, एवढा व्यायाम सकाळी, आणि रात्री झोपण्याच्या आधी शतपावली म्हणजे 100 पावलं, ही म्हणण्याची गोष्ट झाली, पण कमीत कमी 15 ते 20 मिनिट आपण चालण्याचा व्यायाम करायचा आहे. जेवणात सैंधव मीठ घ्यायचं आहे आणि तेलांचं किंवा मी सांगितलेल्या आहाराचा समावेश जेवणामध्ये करायचा आहे. हे जर केलं तर नैसर्गिकरित्या तुम्ही स्वस्थ राहू शकता. हेच आपल्या वेदस्पर्शाचे ऋणानुबंध आपल्यासोबत असणार आहेत. मग पुन्हा एकदा विचार करा, आपण जगतो कशासाठी, खाण्यासाठी जगतो की जगण्यासाठी खातो. पुढच्या व्हिडिओमध्ये मी वजन किंवा वेट लॉस थेरपी काय आहे किंवा वजन कशा पद्धतीने कंट्रोलमध्ये आणायचं, या विषयावर एक नवीन आणि चांगली माहिती नक्कीच घेऊन येईल. इथेच थांबते. धन्यवाद. या व्हिडिओमध्ये तुम्हाला काही अडचणी असतील किंवा कोणाच्या काही आरोग्य विषयक समस्या असतील या विषयाशी संदर्भात, तर नक्कीच त्या कमेंट्समध्ये मला सांगा, किंवा काही सूचना असतील तर त्यासुद्धा तुम्ही सांगू शकतात. त्याप्रमाणे आम्ही नक्कीच बदल करू. आणि हा जो व्हिडिओ आहे किंवा माझे व्हिडिओ जर तुम्हाला नक्कीच आवडत असतील तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका. चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलंच असेल अशी मी आशा करते आणि थांबते. धन्यवाद.